श्री शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर सोसायटीतील खुल्या जागेचे सुशोभीकरण व डोम उभारणी करावी म्हणून कॉन्ट्रॅक्टर दिनेश पोद्दार यांना दिले निवेदन। सोसायटीमध्ये सर्व जैन बांधव वास्तव्यात असून सोसायटी परिसरात जैन मंदिर आहे। मंदिरामध्ये वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम करायचे असतात, मात्र जागेअभावी हा कार्यक्रम आयोजित करण्यास खूप अडथळे येतात। तसेच जैन मुनी भगवंतांचे नियमित आगमन होत असते। यावर्षी पूज्य जैन मुनी भगवंतांचे चातुर्मास आपल्या परिसरात होत असल्याने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची संख्या वाढणार आहे। सोसायटीत उपलब्ध खुल्या जागेचे सुशोभीकरण करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी डोम सभा मंडप उभारण्याचा प्रस्ताव आम्ही आपल्याकडे मांडत आहे। तरी लवकरात लवकर सभा मंडप व डोम उभारावे यासाठी आमदारच्या वतीने दिनेश पोद्दार यांना निवेदन देण्यात येत आहे। यावेळी अध्यक्ष प्रवीणजी टोलिया, गिरीश जैन, सागर जैन, महेंद्र जैन, प्रतीक टोलिया, निर्मल जैन, संदीप जैन, अक्षय जैन, अशोक जैन, अशोक अजमेरा, दर्पण जैन, सोहम जैन आदि उपस्थित होते। मी शांतीनाथ नगर सोसायटीमध्ये रहिवासी असून तिथे भव्य असे जैन मंदिर आहे, पण रस्ते लहान असल्यामुळे तिथे मंडप वगैरे टाकण्यास आम्हाला खूप अडचणी येतात। गुरु महाराजांचे नेहमी तिथे वास्तव्य येण्या जाणे चालू असते। तर तिथे आम्ही आज शिवनेरी कॉलनीचे वृक्षारोपणचा कार्यक्रम आमदार साहेबांच्या हातून होते, तर तेव्हा आम्ही पूर्ण कॉलनीच्या वतीने त्यांना निवेदन दिले की आम्हाला इथे एक छोटे का असना प्रमाणात डोम सभा मंडपचं त्यांनी बनवून देण्यात यावे, जेणेकरून आजूबाजूच्या पूर्ण समाजाला त्याचा उपयोग होईल आणि जे तिथे महाराजांच्या प्रवचनासाठी सगळ्यांचा उपयोग होईल आणि जे तिथे आज वाईट मुलं बसतात, जे टवाळकी करतात, ते सगळं त्यामुळे बंद होईल आणि ओपन स्पेसचा आणि कॉलनीचा त्याच्यामुळे विकास होईल, असं मी निवेदन त्यांना लेखी स्वरूपात दिलेलं आहे। वृक्षारोपणचा कार्यक्रम होता, माननीय आमदार साहेबांच्या हस्ते होतं, तर त्यानिमित्ताने आम्ही माननीय श्री दिनेश पोद्दार यांनाही ते निवेदन दिलेलं आहे। तरी त्यांनी लक्षपूर्वक देऊन आमचं तेवढं काम करावं हीच नम्र विनंती।